शुभ सकाळ मित्रांनो, स्वागत आहे तुमचं मयूर शेठच्या ब्लॉग मध्ये। तर आता आपण आज आपले मावशीन काका पुण्यावरून आलेले आहेत। त्यांना आता शेती करायची आहे। त्यांचं गाव इथं कर्जत जवळ वडगाव तनपुरे म्हणून आहे। तर तिथं जाऊन आता आपण त्यांनी आंब्याची झाडं लावायचा उपक्रम राबवलाय। मग आता तिथं जाऊन आपल्याला आंब्याची झाडं लावण्यास आपल्याला त्यांना थोडी मदत करायची। आपल्याला सकाळी काकांचा फोन आलता, तर थोड्या वेळ ये, आम्हाला अशी झाडं लावायची, आम्हाला मदत करू लाग। तर मी आता आपल्या रोहनला घेऊन चाललेलो आहे तर वडगावला। तर आता जाऊन डायरेक्ट आपण तिथे भेटूया। आता काय चाललंय काय नाही बघूया तिथं। तर चला तर मित्रांनो जाता जाता आपल्याला रितेश आणि आपला अभि भेटलेले आहेत। हे पण कर्जतला चाललेत, पण आता ह्यांना जाता जाता आले तर बघू आपल्या मदतीला येतात का। मित्रांनो आता आपण आपल्या मावशी त्यांच्या रानात पोहोचलेलो आहे। आता ते रानात आहेत खाली, आपल्याला कृष्ण घरी न्यायला आलता। तर त्याला विचारू कुठे आहे रान काय। चल घेऊन कुठं शिकाय। बघा इथं लागवड चालू आहे। मित्रांनो आता हे माप घेतलंय आणि आता त्यात थोडीशी बेसी टाकायची। अंडर ही बेसी कशामुळे टाकतात। बेस हा उडण्याला लागावं म्हणून बेसी टाकतात। बघा एवढे लावून झाल्यात। आताच मी आलेले इकडे लागवड चालू आहे। हे बघा बेसी टाकली आता। नात करते काय क्वालिटी आणि क्वांटिटी एकच नंबर। यायलाच लागतंय, यायलाच लागतंय शिंदे फार्म। झालं आता हे लावून झालेलं आहे रोप। आता चला दुसऱ्या रोप। मी चांगली दिसते का बघा आधी। हा ब्लॉगरची मम्मी बर की। काय काय केलं सकाळपासून। अरे ठिबक हातरली, हा लय लवकर आलतो बाबा। दादाने आम्हाला लय लवकर आणलं। चहा चपाती खाली लावली दादाने, जेवण पण नाही दिलं। चला 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 आणि नुसतं खवळत्यात नुसतं खवळत्यात। होय दादा। हा दादा ह्यांना हाकावं लागतं गुरांनी। दादाची आमच्या तेच म्हणलं, दादाची आमच्या नुसते कुरकुर बाबा, काय सांगू तुला मयूर। अरे पण होत आलं की दादामुळे झालं बाबा। अरे आम्हाला दुखून नाही दिलं माणसाने तर होणार नाही तर काय होईल। चला 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 मग काळजी आण। आपले आता इकडे गावाला राहून आपले काकाश्री इकडे येऊन शेती करणार आहेत। आता तुम्ही तुमचं म्हणणं सांगा बरं, काय काय केली प्रोसेस काका, काय काय केलं। आता कंबारच उठून जाईल खाली मांडी घालून झाड लावतात बघा काका। आपलं झाड कमी पडायला लागलेत आता। पडणार आहे थोडी कमी, एक लाईन नव्हती ना डोक्यात टाकली। अशा पद्धतीने मित्रांनो 10 फुटाच्या अंतरावर आपण लागवड केलेली। आता सध्या एक साईडची मार्किंग चालू आहे, एक साईडचं लावून झालेलं आहे। अशा प्रकारे आंब्याची लागवड झालेली आहे पूर्णपणे। आता आपण थोडीफार इन्फॉर्मेशन घेऊया। काका किती दिवसांनी येणार आता याला फळ। 3-3.5 वर्ष। हा 3-3.5 वर्ष। कुठली जात आहे आंब्याची। सर किती दिवसांनी म्हणजे कुठे विकायची ती आता। काय व्यापारी येऊन नेत नाही तर मार्केट आहे। 3-3.5 फळ धरायचं किती वर्षाला। तिसऱ्या 3.5 मग किती वर्षात किती दिवस लागतात आंबा याला। 3 वर्ष। 3 वर्षात पूर्णपणे आंबा विकतो म्हणायचं, तयार होतो आंबा। अशा प्रकारे आता लागवड झालेली। आणि आता आपण इथून निघूया। यांच्याबद्दल थोडीशी यांच्याकडनं माहिती घेऊ, यांचं काय म्हणणं आहे विचारू। बोला आता कोण बोलते। आता आंबे लावून झालेले आहेत। आता आम्हाला लय भूका लागली, आम्ही जातो घरी आता। मयूरच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। चला मित्रांनो आता ब्लॉग आपला एंड करूया। बागायतदार बागायतदार हॅशटॅग शिंदे बागायतदार। आंबा 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 बागायतदार चला।